नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला 32 वर्षापूर्वीचे कॅल्क्युलेशन सांगणार आहे. ते आता 2026 पर्यंत अमाउंट किती झाली असती 1,00,000 रुपयाची आणि ही गुंतवणूक वेगवेगळ्या ॲसेटमध्ये केल्यावर किती आत्ता त्याची अमाउंट बनली असती. हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल गोल्ड बेस, सिल्वर बेस, एफ-डी बेस, म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी ऑर लमसम ह्याचे कॅल्क्युलेशन मी आता तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे लक्ष द्या पूर्णपणे. अ, जर तुम्ही 1994 साली 1,00,000 रुपये गुंतवला असता गोल्डमध्ये, तर आता 2026 पर्यंत तुमचे 1,00,000 रुपयाचे 25,00,000 रुपये झाले असते. आणि हेच जर तुम्ही एफ-डीमध्ये 1,00,000 रुपये गुंतवणूक केला असता 1994 साली आणि आत्ता बनले असते तुमचे 2026 पर्यंत 10 ते 12 लाख रुपये. आणि हेच जर तुम्ही सिल्वरमध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केला असता 1994 साली, तर आत्ता बनले असते तुमचे 2026 पर्यंत 35,00,000 रुपये. आणि हेच जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केला असता, एस-आय-पी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट 1,00,000 रुपीज करून विसरून गेला असता, तर आत्ता तुमचे 70,00,000 रुपये बनले असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगतो म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करा, लमसम इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुमची रिटर्न्स आणि जनरेशनल वेल्थ क्रिएट करा. ह्याच्यातून होऊ शकते. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. गोल्ड बेस, सिल्वर बेस, एफ-डी बेस आणि म्युच्युअल फंड ऑर एस-आय-पी ऑर लमसम इन्व्हेस्टमेंट. म्हणून मी नेहमी सांगत असतो एस-आय-पी करा, एस-आय-पी करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुमचे सगळे फायनान्शियल गोल्स असतील, ड्रीम्स असतील ते अचीव्ह करू शकता. जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकता. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी स्टार्ट करायची आहे, तर तुम्ही मला ॲज सून ॲज पॉसिबल कॉन्टॅक्ट करू शकता. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड. यू हॅव टू ट्रस्ट अमित अक्के. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.